नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल द आर के ट्रॅव्हल वर्ल्डमध्ये। तर आज आपण आलेलो आहे वाई जवळच्या लक्ष्मी नरसिंह मंदिरात। हे जवळजवळ 450 ते 500 वर्ष जुनं हे मंदिर आहे मित्रांनो। तुम्ही हे दगडी बांधकाम बघू शकता। हे बाहेरचं बुरुज जे आहेत मंदिराचं हे महाद्वार आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत। नरसिंह मंदिर जे डोम धरण जे दिसतं आपलं महाबळेश्वर वाई पाचगणीच्या वरून, तर ते डोम धरणाचं हे धरणाला लागूनच हे मंदिर आहे मित्रांनो। आणि सुंदर अशी ही कलाकृती या मंदिराच्या तुम्ही बघू शकता। आणि हे जे नंदीचं जे छोटंसं चौतारा आहे हा पूर्ण दगडी कासवावर बांधलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलाकृती आहे। 450 ते 500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि त्या काळात हे एवढं एकदम नक्षीकाम जे सुंदर केलेले सुबक अशी कलाकृती तुम्ही बघू शकताय। आणि इथंच मेन जे मंदिर आहे आतमध्ये हे शिव मंदिर आहे बघा। शिव महादेवाचं हे मंदिर आहे। तुम्ही बघू शकता किती कातळ दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। सुंदर अशी महादेवाची पिंड तुम्ही बघू शकता। आणि त्याच मंदिराच्या बाहेरच्या बाजूचा हा सगळा परिसर शिव मंदिराचा। आपण बाहेर आलेलो आहे। हे पूर्ण असं चबूतरा आहे इथं। मेन मंदिराच्या बाजूचं एक छोटंसं मंदिर आणि हा एक कल्लोळ टाईप आपण म्हणू शकतो, छोटंसं आहे मंदिराच्या बाजूला। आणि मेन नरसिंह भगवानचं हे मंदिर तुम्ही बघू शकता। आणि ह्याची रचना जी आहे ती खूप थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। तुम्ही बघू शकता असं एकदम असं गोल बनवलेलं आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला अजून आपल्याला पायऱ्या चढून वरती जावं लागतं। आणि मेन तिथं नरसिंह देवाची मूर्ती आहे। बघू शकता थोड्याशा मोठ्या पायऱ्या आहेत। वयस्कर माणसासाठी थोडंसं कष्टदायक आहे इथं चढणं। हे बघा, ही नरसिंह भगवानची छोटीशी असा फोटो आहे हा, बघू शकता तुम्ही। सुंदर अशी ही मूर्ती बघा। हे वाईपासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर डोम धरणाच्या दिशेला हे मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांचे हे कुळदैवत आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता सध्या पूजा चालू असल्यामुळे एकदम फ्रंटला जाता येत नाही आपल्याला, पण तरीसुद्धा खूप सुंदर असं दिसतं हे बघा। तरी मी थोडीशी वाट काढत पलीकडे गेलो। पुजारी बाबांना रिक्वेस्ट केली थोडासा फोटो एक घेऊ द्या म्हणलं, व्हिडिओचं एक क्लिप घेऊ द्या म्हणलं छोटीशी। सध्या पूजा चालू आहे आणि पुढच्या फोटोमध्ये आपण ज्यांना कस्टमरला घेऊन इथं आलेलो आहे त्यांना पाहू शकता। आणि ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।